पर्यटनासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करत असाल तर सावध व्हा, कारण देशामध्ये अनेकांना ऑनलाईन बुकिंगच्या नादामध्ये गंडा घालण्यात आलाय. चंद्रकांत बर्वे आणि कल्पना बर्वे अशाच फसवणुकीला बळी पडलेत. चंद्रकांत आणि कल्पना बर्वे दोघेही आपल्या मित्रपरिवारासोबत थायलंडला फिरायला जाणार होते. यासाठी त्यांनी युनिव्हर्स पॅसेज वेफर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे 50,000 रुपये जमा केले. त्यांच्याकडे वेळोवेळी पैसे मागण्यात आले. मागितलेल्या रकमांनुसार अधिक रक्कमही त्यांनी दिली. मात्र त्यांना थायलंडला नेण्यास कंपनीने टाळाटाळ केली. यावर बर्वे यांनी उपनगर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. मात्र पोलीस अधिकृत फिर्याद नोंदवून घेण्यास तयार नाहीये. त्यामुळे फसवणाऱ्या टुरिझम कंपन्यांचा चांगलाच फावतोय. नाशिकमध्ये दरवर्षी अशा प्रकारे पर्यटकांकडून 1 ते 1.5 कोटी रुपयांची फसवणूक विविध माध्यमातून केली जाते. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रानं निर्देश जारी केलेले आहेत. सध्या फेक बुकिंग भरपूर ऑनलाईन चालू आहे. तर तेवढ्याकरता सर्वात टुरिस्ट लोकांनी जे बुकिंग कराल ते ऑनलाईन बुकिंग करताना काळजी घ्या की भरपूर फेसबुकवरती कमी पैशामध्ये टूर बुक करून मिळते, पण ते फेक असू शकतं. ते व्हेरीफाईड करून घ्या. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आमची जी नाशिकची आहे त्यांच्याकडे अशा कंप्लेंटसाठी लोक येत राहतात. आताच मागे एक 8-10 दिवसापूर्वी एक व्यक्ती येऊन गेली. त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट करायचा प्रयत्न केला, पण त्या पोलीसमध्ये त्यांना टाळाटाळ करण्यात आली आणि त्यांना सांगितण्यात आलं की नंतर या, हे करू ते करू, असं करत त्यांना टाळाटाळ केली आणि त्यांची पोलीस कंप्लेंट लवकर घेतलीच नाही त्यांनी.